आणि तुकोबारांचा 6 वर्षाचा काळ एकत्र गेलेला आहे. पुण्यामध्ये, लोहगावमध्ये, देहूमध्ये जगद्गुरु तुकोबारींची कीर्तन चालत अभंगाच्या एका चरणासाठी हा मुद्दा मांडतात. आणि मग या ठिकाणी तुकोबारींची भाषा सात आणि मवाळ मिथुने आणि रसाळ शब्द जैसे कोळोळ अमृताचे तुकोबारींची कीर्तन चालत आणि छत्रपती शिवाजीराजे त्याच वाटेने काही मोहिमेला निघाला. जाता जाता शिवाजी म्हणतात, मावळ्यांनो आता आमची इच्छा आहे आज जगद्गुरु तुकोबारांचं कीर्तन श्रवण करायचं. मावळे म्हणतात, महाराज मोहिमेला जायचं आणि म्हणजे रोजच मोहिमेला जातो, पण आज न चुकता आज तुकोबारांच्या समोर बसायचं आणि पूर्ण कीर्तन ऐकतच मग जायचं. नाही राज, मोहीम महत्वाची आहे. आदिलशाही, निजामशाही, मुघल, कुतुब, डाच, फ्रेंच यांनी हौदच माजवलेला आहे. पुन्हा एकदा हा भगवा त्या महाराष्ट्रावर उभा करायचा राज. चला राज मोहिमेला. राज म्हणतात मोहीम महत्वाचीच आहे, पण तुकोबारांची भाषा ऐकायची आहे, त्यांचं या ठिकाणी कीर्तन आज ऐकायचं आणि अतृप्त होऊन जायचं. आले छत्रपती शिवाजीराजे, तुकोबारांना प्रणिपात केला. तुकोबाराय सांगतात, राज तुम्ही आमच्या कीर्तनात यावं, हे आमचं परम भाग्य आहे. राजे सांगतात, महाराज ओ महाराज असं नाही, तुम्ही जगद्गुरु तुकोबार आहात, तुम्ही सद्गुरू आहात, या ठिकाणी तुमचं कीर्तन आम्हाला ऐकायला मिळावं हे आमचं परम भाग्य आहे. आणि मग खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजे समोर बसते. एक भगवा आधारी, एक स्वराज्य चौथावा, त्याने स्वराज्याची शपथ घेतली. तो शिवा राजा आज तुकोबारांचं कीर्तन ऐकण्यात मग्न झाले. आणि मग तुकोबारांनी कीर्तनाला सुरुवात केली. राज ही नदी माहिती का राज ही नदी जाता जाता पाना फुलांना भरत जाते. ही नदी जाता जाता जनमानसांना पाणी देते. ही नदी जाता जाता या ठिकाणी या निसर्गाला, या सगळ्यांना तृप्त करते, पाना फुलांना भरवते. आणि या नदीचं अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळलंय. समुद्र बापम प्रविशंची यद्वा. जर नदी समुद्राला जाऊन मिळाली की तिची अंतिम गती खुटली. जसं नदीचं ध्येय राज हे समुद्राला जाऊन मिळलंय. राजा म्हणतात, बरोबर आहे महाराज, तसंच या मनुष्य देहाचं ध्येय कसं आहे. त्यांनी जन्माला आल्यानंतर समाजकारण करावं, त्यांनी धर्मकारण करावं, त्यांनी समाजकारण करत असताना राजकारण हे सुंदर समाजकारण आहे या दृष्टीने कार्य करावं, त्यांनी धर्माचं कार्य करावं आणि मग त्यांनी भक्ती करावी, समाजाच्या कामाला यावं. मग या मनुष्य देहाने नामस्मरण करावं आणि मग नामस्मरण करत, भक्ती करत, परमार्थ करत, या सगळ्यांची सेवा करत या मनुष्य जन्माचं अंतिम ध्येय हे मोक्षाला जाऊन मिळणं. पण त्यासाठी रामकृष्ण हरी म्हणावं लागतं आणि माणसाला मोक्षावर जायला मिळतं. रामकृष्ण हरी म्हणावं लागतं. शुभाराजे म्हणतात, मग या जन्माची सार्थकता जर मोक्षावर जाण्यात आहे तर मग आम्ही तलवार हातात का घेतली. आणि मग छत्रपती शिवाजीराजांनी आपली तलवार बाजूला ठेवली. राजे नामस्मरण करायला लागले. रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. त्यामुळे म्हणतात, राज कीर्तन संपलेलं, आपल्याला मोहिमेला जायचंय. आदिलशाही, निजामशाही, कुटुंब, मुघल, डाच, फ्रेंच यांनी हौदच माजवलेला. भगव्या तरंग अंदून झालाय राजा. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा शांत झालाय. शुभाराज उठा, घ्या ती तलवार हातात. पण आज छत्रपती शिवाजीराजांच्यावर जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाचा प्रभाव एवढा मोठा झाला की छत्रपती शिवाजीराजांनी तलवार हातात की बाजूला ठेवली. हा क्षत्रिय, हा स्वराज्य संस्थापक, हा बहुजनांचा राजा जरा शांत झाला तर कसं होईल. महाराज तलवार हातात घेत नाहीत. या ठिकाणी तुकोबारांच्या विचारांचा पगडा हा छत्रपती शिवाजीराजांच्या मनावर झाला. पावले म्हणतात, राजा उठा. राजा म्हणतात, नाही. कुठं जायचं मावळ्यांना. पावले म्हणतात, मोहिमेला जायचं राजा, मोहिमेला नाही जायचं. राजा म्हणतात, मोहिमेला नाही जायचं. आता रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. तुकोबारांच्या कीर्तनाचा प्रभाव शिवरायांवर झाला. पावले म्हणतात, राजा उठत नाहीत. आणि मग थेट मावळे आई साहेब जाऊन पुढे गेले. आई साहेब, अनर्थ घडला. शिवराजे रामकृष्ण हरी म्हणताय. आई साहेब म्हणता, जर माझा शिवा रामकृष्ण हरी म्हणतोय तर याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्या जीवनात नाही. तसं नवं आई साहेब. जय शिवराजे जगदंबा म्हणत होते, जय शिवराजे हर हर महादेवची गर्जना करत होते. त्या शिवराजांनी महादेवाच्या पुण्यावर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली. ते शिवराजे आज रामकृष्ण हरी म्हणतात आणि ते म्हणतात आम्ही मोक्षावर जायचंय. आई साहेब म्हणतात, माझा शिवा मोक्षावर जाणारच आहे, पण तो रयतेचं रक्षण करणार आणि मग मोक्षावर जाणार. नाही आई साहेब, हे आता रामकृष्ण हरी म्हणणार आणि मोक्षावर जाणार. आई साहेब थेट गेल्या. जगद्गुरु तुकोबारांना प्रणिपात केला आणि मग शिवराजांसमोर बसल्या. शिवा, अरे कुठेही तलवार. शिवराजे म्हणतात, आई साहेब कशाला घ्यायची तलवार. अरे मोहिमेला जायचंय शिवा. नाही आई साहेब, आता मोहिमेला नाही जायचं. आता रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. हो आई साहेब,
हेच या करणे काम आणि बीज वाढवावे नाम हे धर्माचं पालन आहे. आईचा म्हणता शोभा आणि तू शपथ घेतलेली मी शब्द दिला या रयतेला आदिलशाही निजामशाही मुघल कुतुब डॅच फ्रेंच यांनी आया बहिणींची इज्जत तुटलेली आहे. आपल्या मंदिरात ते देव उद्ध्वस्त झाले, मंदिरं उद्ध्वस्त झाली. शोभा आपल्या भगव्याचा रंग आंदोलन झालेला आहे आणि हे सगळं कार्य आता तुला हातात घ्यायचंय. शोभा राजा तुम्ही शपथ घेतली तर असं म्हणतात आई साहेब माफ करा भावा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. आईसाहेब जिजाऊंना समजेना काय करावं. त्या क्षत्रियानं तलवार हातातली बाजूला ठेवली. आईसाहेब गेल्या तुकोबांकडे. महाराज म्हणतात आई साहेब मुद्रा घ्यावा. नाही महाराज तुम्ही मुद्रा नाही करायचा, तुम्ही जगद्गुरु तुकोबा आहात. खऱ्या अर्थाने ज्ञानाचा अधिष्ठान हे तुमच्याकडे तुकोबा आहे. तुम्ही फार मोठं कार्य केलं, पण झालं असं तुमच्या कीर्तनाचा प्रभाव हा शिवराजांच्या मनावर एवढा झाला की जे मोहिमेने जाणारे शिवराजे आज ते मोक्षावर झाले. महाराज मोक्षावर तुम्हाला जायचंय आणि मोक्षावर शिवरायांना जायचंय, दोघांचे मार्ग मात्र वेगळे आहेत. हो जगद्गुरु तुमच्या हातात टाळ शकतो आणि शिवराजाच्या हातात तलवार शकते. तर राजाने तलवार हातात नाही घेतली तर अनर्थ होईल, आवड होईल. मग काय करू आई साहेब, काही नाही. मग खचला अर्जुनही होता रणांगणात. हो जगद्गुरु तुकोबाला खचला अर्जुनही होता रणांगणात, पण खचलेल्या अर्जुनाला उभं करण्याचं काम श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने केला. अर्जुना संकट पडता चल भारी गीता संगे हरी कुरुक्षेत्री अर्जुनाची व्याधे गीता प्रकाशन विराजे संसना एवढे थोर ओझे फेडले जगाचे. आता एक काम करा तुकोबा म्हणा, तुम्ही कृष्ण म्हणा आणि बसलेले शिवराय अर्जुन म्हणतील आणि सांगा अर्जुनाला एका क्षत्रियाचा धर्म काय असतो, एका क्षत्रियाने जन्म आल्यानंतर काय करायचं. ओ जगद्गुरु तुम्ही ताळ घ्यायचा, भक्ती करायचा, परमार्थ करायचा आणि या समाजाला परमार्थाच्या वाटेवर लावायचं. पण शिवराजांनी टाळ नाही घ्यायचा, शिवराजांनी तलवार घ्यायची आणि जनमानसांची सेवा करत रयतेचं रक्षण करायचं, मुघलांच्या गर्द घडवायच्या आणि महाराष्ट्रावर भगवा फडकत शिवराजांनी मोक्षावर जायचं. या दोघांचं काम वेगळं आहे. आणि मग तुकोबारांचं कीर्तन सुरू झालं आणि आज तुकोबारांच्या कीर्तनाचा विषय होता कर्म सिद्धांत. आणि तुकोबा सांगतात महाराज तलवार, महाराज म्हणतात रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. तुकोबा सांगतात ऐका शिवराजे शिवराजे तो सूर्य व्हायचे का. महाराज म्हणतात हो. मग सांगा शिवराजे त्या सूर्याचं काम काय. शिवराजे म्हणतात सूर्याचं काम उगवलं आणि या जगाला प्रकाश देणं. मग सांगा राज जर सूर्याने उगवायचं सोडून दिलं आणि प्रकाश द्यायचा सोडून दिला तर काय होईल. महाराज ही पृथ्वी नष्ट होईल. मग सांगा ना शिवराज त्या सूर्याचं कर्म आणि धर्म काय. राजे म्हणतात सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं. मग राज एका सूर्याचं कर्म आणि धर्म तुम्हाला माहिती आहे. तर सूर्याचं कर्म आणि धर्म जसं सांगितलं तसा एका क्षत्रियाचा धर्म काय सांगा राज. राज शांत झाले आणि मग तुकोबा सांगता हो शिवराजे तुमच्या हातात तलवार शक्ती आणि आमच्या हातात टाळ शकतो. तुम्ही गळ्यातला टाळ आमच्याकडे द्यावा, मोक्षावर आम्ही बी जायचं आणि शिवराजे तुम्ही बी जायचं. मार्ग वेगळा आहे. आम्ही टाळ घ्यायची, भक्ती करायचा, परमार्थ करायचा, नामस्मरण करायचं आणि नामस्मरण करत आम्ही धर्माचं काम करायचं. पण तुमच्या हातात टाळ नाही. शबत राजे आदिलशाही निजामशाही मुघल कुतुब डॅच फ्रेंच यांनी हौदास सजवलेला मंदिराचे देव उद्ध्वस्त झाले, मंदिर उद्ध्वस्त झाली, तुळशी वृंदावन नष्ट झालाय आणि या बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय. राजे आमच्या हातात टाळ आणि तुमच्या हातात तलवार शक्ती. राजे तुम्ही तलवार घ्यायची, धर्माचं काम करायचं आणि स्वराज्य निर्माण करत राजे तुम्ही मोक्षावर जायचं. राजा एका क्षत्रियाचा धर्म आहे. घ्या ती तलवार हातात आणि करा धर्माचं पालन. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन पालन करणे पाखंड खंड. मग तुकोबारांच्या शब्दांचा कीर्तनाचा एवढा मोठा प्रभाव की त्यानंतर शिवराजांनी ती तलवार हातात घेतली की राजे उभ्या आयुष्यात थांबले नाहीत. ज्याची कीर्ती साऱ्या जगतात
आणि मग शुभाराजांनी तलवार हातात घेतली आणि मग उभा राहिला महाराष्ट्र. यशाची कंकबही नाही खंडीला होते एक एक मावा राजांनी शपथ घेतला आणि महाराष्ट्र कसा उभा केला. खऱ्या अर्थानं सगळ्या माणसांना एकत्र घेऊन या स्वराज्याची निर्मिती करणारा महाराष्ट्राचा नाही जगाचा पहिला राजा हा शुभा राजा ठरला. कारण शिवरायांच्या खाली खाऊची कशाची वाट आणि आनंदाने राज्य होते. हिंदू मुसलमान हे हिंदू मुसलमान हे काळ्या रात्री कळपत होत तिच्या रूपात उन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला इनायत खानाची बायको शुभाराजांना शरण आलेली आहे. तोंडावरची घटना सांगतोय. पहा माझ्या शुभाराजांनी आमच्या माता मौलीचा किती सत्कार आणि या ठिकाणी आदर केलेला आहे. खरंच असा राजा परत होणे नाही. आणि साहेब आणि सगळ्या ग्रामस्थांना सांगतो तुम्ही जी शिवजयंती साजरी करताय ती फार सुंदर आहे. कारण आम्ही 19 फेब्रुवारी पासून पाहतोय मुलं बुलेटवर फिरताय, गाड्या वाकड्या तिकड्या चालवताय, भगवा या ठिकाणी गाडीला लावताय, डीजेच्या तालावर नाचताय आणि म्हणत नाही नाचावं नाही. कारण की शिवजयंती म्हणजे आपल्या हिंदू धर्माची दुसरी दिवाळी आहे, ती साजरी केलीच पाहिजे. मला अनेक जण विचारतात किती वेळा शिवजयंती साजरी होते. अरे वर्षातील 365 दिवस जरी महाराजांची जयंती साजरी केली ना तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत. एवढं मोठं कार्य शुभाराजांचं बहुजनांचा राजा. आणि मग त्या डीजेच्या तालावर नाचताना मावळा पाहिल्यानंतर आम्हाला खंत वाटली. साहेब बरं काय भाऊ, अरे काय महाराजांनी कार्य केलं आणि काय मावळे कार्य करतायत. आणि मग खरी शिवजयंती कशी साजरी करायची हे जर महाराष्ट्राला पाहायचे असेल तर त्यांनी यावं कादर हिप्परगावमध्ये आणि पाहावं. इथं सांस्कृतिक कार्यक्रमाला या ठिकाणी कार्यक्रम करत आमची सगळे बांधव शिवजयंती साजरी करतात. अरे डीजेच्या तालावर नाचताना मावळा नाही आहे. खऱ्या अर्थानं कीर्तन व्याख्यान आणि प्रबोधनानं लोकांची मन वळवणारा तो खरा मावळा आहे. आणि म्हणून ही शिवजयंती फार महत्वाची आहे. आणि मग सर मला बी वाटलं डीजेवर नाचावं सर. काय सुंदर आहे. मी आमच्या ड्रायव्हर दादांना म्हणलो दादा कुठं तरी गाडी थांबवा. म्हणलं मलाही वाटतंय नाचावं सर. काय मावळे नाचताय. राजांच्या विचारांची ताकद यांच्यात अवतरली. मी बाजूला गेलो, मला वाटलं नाचावं पण साहेब त्यांच्या बाजूला उभा राहिल्यानंतर कळलं ही राजांच्या विचारांची ताकद नाही, हे 90ची घाट आहे. असे मावळे अभिप्रेत का शिवराजांना. हे थोर महात्मे होऊन गेले विचार त्यांचे पहा जरा. आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे खरा. मावळ्यांनी शिवराजांचा सम होण्याचा प्रयत्न करा. हे शिवराजांना मावळे अभिप्रेत पहा. एका तरुणीचा काय सन्मान केलाय माझ्या शुभाराजानं. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपात ऊन आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला अशी आमची आई असती सुंदर रूपवती वदने छत्रपती. म्हणजे आई सुंदर होती पण अजूनही सुंदर असती. एक मुस्लिम तरुणी शुभाराजांच्या समोर उभी आहे आणि राजा तिला काय आवाजाने बोलवताय. काळ्या रात्री हे काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपात ऊन आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. हे त्या तरुणीला दादा त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान आणि आनंदाने नाचत होते. हिंदू मुसलमान हे हिंदू मुसलमान. आई बहन जी ये बहन हाथ भाई सब लोग करामत. इनायत खान मारला गेला. तिला वाटलं इज्जत उचल कर माझा. हे
इज्जत लुटणारा राजा नव्हता, आबरू वाचवणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले, इज्जत वाचवणारे राजे। बहन जी ये महल आपका ही समझो, जितने भी दिन चाहो तुम इधर रह सकती हो। त्या तरुणीचे डोळे भरून आले, ती म्हणती राजे अरे काय सन्मान केला तुम्ही माझा। एक मुस्लिम तरुणी माझ्या शुभा रहण्यासाठी म्हणती राजे मैं इधर नहीं रहूंगी, मैं मक्का मदीना जाऊंगी, मुझे उस खुदा से आपके लिए कुछ मांगना है। क्या मांगना चाहती हूँ? मैं मांगूंगी अल्लाह है परवरदिगार। एक मुस्लिम तरुणी शुभा रहण्यासाठी मागती, हिंदू धर्म रक्षक स्वराज्य रक्षक शुभा रहण्यासाठी मागती राजे मैं मक्का मदीना जाऊंगी, उस खुदा से दरख्वास्त करूंगी, दरख्वास्त करूंगी अल्लाह है परवरदिगार या राज्यात नवीन नवीन या देशात पहा मुस्लिम तरुणी काय मागती राजांसाठी, या राज्यात नवीन नवीन या देशात नवे अल्लाह या संपूर्ण जगात जेवढ्याही स्त्रिया गर्भवती असतील त्या प्रत्येक स्त्रीच्या पोटी असाच एक शुभा राजा जन्माला घाल। असा असताना शुभा राजांचं कर्तृत्व, जो शुभा राजा कर्तृत्वाने मोठा झाला दादा कसा पहिला गेला तर 12व्या शतकात महाराष्ट्र फार सुंदर होता। चोपडे महाराज 12व्या शतक हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक, कारण या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबराय मराठी भाषेचा गौरव करत होते। माझा मराठाची बोल कौतुके पै अमृताचे ही पैसा ऐसी अक्षरे नसिके मिळली, या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ होतो। आळंदी आणि पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचतायत, पाना फुलांना भरणा दिला, सगळे चौघडे वाजू लागले, भगव्या तरंग गळत दिसतोय, सह्याद्री दिल्लीचा रक्तात रक्तात मालून पाहतोय, इतका सुंदर महाराष्ट्र 12व्या शतकात। हेच 12वं शतक, हेच 12वं शतक महाराष्ट्रासाठी काय करणार कोणास ठाऊक। वारकरी आणि धारकरी नाचतायत, टाळांचा आणि मृदंगाचा आवाज आहे, सुंदर असा महाराष्ट्र दिसतोय। पण दादा या 12व्या शतकाच्या नंतर महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली, 8,000 इस्लामिक संतांनी पहिला आक्रमण केलं आणि यांचा बोरका होता अल्लाउद्दीन खिलजी, यांनी महाराष्ट्रावर धाक टाकली। दिन दिनकर अल्लाउद्दीन खिलजीला आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली, मंदिर उद्ध्वस्त झाली, मंदिराचे देव उद्ध्वस्त झाले, तुळशी वृंदावन नष्ट झालं, भगव्या तरंग आंदोलन झालंय। आणि कोण रोखले? अल्लाउद्दीन खिलजीचं वादळ, अल्लाउद्दीन खिलजीचं वादळ रोखायला आता एका वादळाची गरज होती। हे दादा सुधीर साहेब, नुसत्या वादळाची गरज नव्हती, तर भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती। भगव्या वादळाची गरज महाराष्ट्राला होती। 288 वर्ष महाराष्ट्र रडत होता, मंदिरं उद्ध्वस्त झाली, मंदिराचे देव उद्ध्वस्त झाले। मला लोक विचारतात छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात काय सांगायचे? राजे काय देव होते का? हरिभाऊ भाऊ राजे देव होते का? माहिती नाही, पण राजे होते म्हणून आपल्या मंदिराची देव शिल्लक आहे। राजे होते म्हणून आपण आज कीर्तनात बसतो। राजे नसते तर मर्ध्यावर तलवारी ठेवल्या असत्या आपल्या। महाराजांनी खरं हिंदुत्व भंग केलं आणि भाव 288 वर्षाचा काळ लुटून गेलेला, अजूनही माता भगिनींचा किंचाळण्याचा आवाज महाराष्ट्र ऐकतोय। महाराष्ट्र शांत झालेला आहे, कुणाची तरी गरज होती आता महाराष्ट्राचा वादी कोण? 288 वर्षाच्या प्रतिक्रिया शेवटचा पैठणच्या स्पर्धेचा साधू शांती एकनाथ महाराज त्यांनी आवाज दिला, एक कोल्हापूरची महालक्ष्मी, एक तुळजापूरची आई तुळजाभवानी, हे वळीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका माता तुला दार उघडावं लागलं। हे बये आता जर दार नाही उघडलं तर होईल बये, हे बये दार उघड,
आज आपल्या हिप्परगा सागरामध्ये शिवजन्मोत्सव साजरा करून कसा झाला राजांचा जन्म सांगणारा गोंधळी जाऊन आले गोंधळी आम्ही आणि आवाज झाला एकदा पकवण्यासाठी सारे वाजवा फार पहिल्यांदा दारू घडलं हे पहिले दारू घड हे दादा पहिल्यांदा दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर हे दादा औरंगाबाद नाही बर का धर्मवीर छत्रपति संभाजीनगर हे भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल 18 प्रजाती 12 बोलतेदारांचा महाराष्ट्र आहे शुभारंभाचा आहे धर्मवीर संभाजीनगरांचा आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे सावता भारतांचा आहे सावित्रीबाई फुलेंचा आहे या सगळ्यांनी महाराष्ट्र भाग्यला हे मानावं लागेल तर महाराष्ट्रात राहावं लागेल वयनधार घडलं आईचा खिदावना दिवस गेले शिवजन्मोत्सव सांगतोय आईचा खिदावना दिवस गेले धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम पलंडा पुत्र भावा आईचा गुंडा जाता तीही लोकी खेळतात शहाजीराजे म्हणतात आणि मग जेव्हा जवळ येणार आईचा खिदावना शिवनेरी म्हणण्यात झाला शिवनेरी जबरदस्त सुंदर दिसतो सगळे सोगडे वाजू लागले पुन्हा आपण फुलांना बहायला आणि मग डोहाळे लागले सांगा कसले डोहाळे लागले असतील आईसाठी आंबट खायचे का ओ लाडकी बहिणींचा आंबट खायचे डोहाळे लागले का माती खायचे डोहाळे लागले असतील हे शुभा होता होता रामायण श्रवण करत होत्या रामासारखा पुत्र जन्माला याला भागवत श्रवण करत होत्या कृष्णासारखा पुत्र जन्माला याला कारण कंसाला मारायचं होता आणि मग जीवन जवळ आलेला आईचा जीवा म्हणतात मला घोड्यावर स्वार व्हावंच वाटतं मला दानपट्टे फिरवायचं वाटतं मला दानपट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दगवात पुन्हा एका सुराज्य निर्माण करावं असं वाटतं दिवस जवळ आला फाल्गुन वैद्य तृतीया दिवस जवळ आला दिवसाची महाराष्ट्र वाद पाहत होता फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 अवघ्या शिवनेरीने आवाज दिला आयुष्यभर शिवाशी खेळेल पण या रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला अवघ्या महाराष्ट्राला रत्न झाला छत्रपती शिवाजी महाराज की किती सांगू मी सांगू कुणाला माझी आनंद झाला तुम्हीच लावायची तळवेत तळ हात तळके करतो डाव्या गुडघ्याने रांगत एकदम बारीक महाराज जन्माला आले आणि अवघा महाराष्ट्र आनंद व्हायचा जिकडे तिकडे आनंद गोकुळीचा सुखा अंत पार नाही रेखा बालकृष्णंदा घरी आनंद द्या नरानंदाचे डोई आनंद आनंदाचे डोई आनंद
गुडघ्याने रंगत महाराज रंगायला लागले, चालायला सुरुवात केली आणि पाहता पाहता 10 वर्ष वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. आई साहेब म्हणतात, शुभा लगीन करावं लागेल तुला. आई साहेब वयाच्या 10व्या वर्षी, हो शुभा हे तू आहे. किती वर्षी लग्न झालं? तुम्ही नारळ तेव्हा घरी बसलेले. बोलत चला, वयाच्या 10व्या वर्षी राजांचा पहिला विवाह झाला आहे. ते का सांगितलं? आपली पस्तीशी त्या अजून रेंजला नाही, त्यांना कळाच काय करायचे. भाऊ 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केला. शुभा अरे करावं लागेल तुला लगीन. आई साहेब वयाच्या 10व्या वर्षी, हो पण एकूण किती लग्न केली? 8 लग्न केलीत महाराजांनी. हम दो और हमारे दो. शुभा लग्न आई काय म्हणत प्रजा? अरे प्रजेसाठी शुभा. म्हणजे 8 लग्न करण्याबाबत काहीतरी कारण होतं आणि सुधीर भाऊ त्याला राजकारण म्हणतात. या राजकारणातला पहिला पैलू आई साहेब शुभाला शिकवला. शुभा राजकारणातला पहिला पैलू, जर राजकीय क्षेत्रात विजय व्हायचा असेल तर त्याला संघटना बांधावी लागते. आणि संघटन असं आहे, सिंदखेड राजा चाभोगाऱ्यांना आपला सकट, निंबाळकर घराणं, मोहिते घराणं, आणि आपली घराणी शुभा. मग आई मग काय, हे आधी निजाम कुतुब मुघल हे मन भरीत, आपण कण भरीत. जर आपलं शौर्य व्हायचं असेल तर सोयी 2 शुभा. बघा राजकारण हे सुंदर समाजकारण आहे, त्या दृष्टीने पाहता आलं पाहिजे. आई साहेबांनी शिकवलं. महाराज मी नेहमीच माझा आता विधानसभेला हा व्हिडिओ ट्रेनिंग लावतो. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. तुमच्या गावात भाऊ साहेब आम्ही 2 तास चांगले कीर्तन करू शकतो, पण तुमच्या गावात तुमच्या भागाचा विकास आमच्या हातात नाही. ही माणसं त्या कामासाठी बनली. 2 तास आम्ही धर्माचं काम कीर्तन करून करायचं आणि तुम्ही समाजाचं कार्य करून धर्माचं कार्य करायचं. हे क्षमा करणे काम बीज वाढावे का. पहिलं लग्न झालं महाराजांचं निंबाळकर घराण्यात, सातारा फलटा. शुभा करावं लागेल लगीन. बुधोजी कन्येला गणावर घेऊन यावूया. आणि बुधोजी निंबाळकर, आई चुकलं का आमचं काय? मुधोजी कुठे कन्या? त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई. छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आईचं आहे. ए सई, मुधोजी म्हणतात कुठे सई? तर महाराणी सईबाई कुठं? जिथं शिवराजे तलवार चालवतात तिथं. मुधोजी म्हणतात हे सई, असं बघायचं नसतं ते शिवराजे. आबासाहेब हे आम्हाला नाही म्हटत ते शिवराजे. सई ते शिवराजे जगदंबा. महाराणी सईबाई म्हणजे धर्मवीर संभाजीराजांच्या आईच आहे. फलटण फळण्याची वाठी, निंबाळकर फळण्याची सई. हे सई माझ्यासमोर बोललीस, आई साहेबांसमोर म्हणतील तर बरखास्त करतील राज्यातून ते शिवराजे. बाबासाहेब हे तलवार चालवणारे, ओ सई ते तलवार चालवणारे ते शिवराजे नवा साहेब, हे शिवराज नवा. तशी सई फिरली आणि आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसली. आई साहेबांना म्हणतात कोण रे तू? मी सई, निंबाळकर घराण्याची वाघील म्हणतात मला. इथं कशा बाई आली? आता तू इथं बोलावलं नव्हा आई साहेब. आणि मग काय नाही, ते आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवराजे. तसंही तुला काय वाटतं? मला वाटतं ते शिवराजे. कोणासमोर म्हणजे आई साहेबच्या जाऊन समोर. मोदीजी म्हणतात हे सई राष्ट्रमाता राजमाता नवीन स्वराज्य माता माता जिंदाबाद. सई मुद्रा कर. आई मुद्राच नाही केला आम्ही, चुकलं आमचं. हे सई आणि ते शिवराजे नवा आई साहेब
ते शिवबाराज नाव शिवबाराज ना ओ मुधोजी काय म्हणते तुमची कन्या मुधोजी म्हणतात आई साहेब माफ करा आम्हाला ते अशी मनाला आम्हाला बाई फिरवतं हो सई अरे ते शिवबाराज आहेत महाराणी सईबाई म्हणतात नाही आई साहेब ते शिवबाराजे नाही अरे तलवार बघितली का आता सईचा शब्द ऐका सई म्हणते ती तलवारीची धार बघूनच सांगते आई साहेब ते शिवबाराजे नाही ते छत्रपती शिवाजीराजे आणि ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार अरे सई कसं ओळखलंस हिरवा दानपट्टा आणि तलवारीची धार सांगते मुघलांच्या करते आणि महाराष्ट्र हे पुन्हा एकदा सुराज्य होणार जनतेचं राज्य सुराज्य पण खरं सांगू आई महाराणी सईबाई आज महाराष्ट्राच्या दुर्दैवी आई ठरले कारण वय वर्ष 2.5 ते 3 वर्ष शंभूराजांचं आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण निघाला जगदंब शंभूराजे बाजूला आहे आई आणि आम्हाला गरज आहे तुमची काय म्हणते बाळराजे एकदा मी ठिमारा नाही आईला लेकुराचे हित वाहे बहुनीचे चित्त ऐशी कलवल्याची जाती कधी लाभावी नव्हती आई काय झालं आई म्हणते प्राण चालला बाळराजे वैद म्हणतात हा शेवटचा दिवस आहे आमचा शबला बाळराजे रडले बरं का शूरवीर होते शंभराजे आई म्हणते बाळराजे मिठी मारा नाही एकदा शेवटची मिठी या ठिकाणी पडली आणि आता बाळराजे शांत झाले महिला मंडळ कीर्तनातून मधून उठून गेले की पुण्य इतरातून पाप घेऊन जातात जे उठून गेले ते पाप घेऊन चालले एक शेवटचे 10 मिनिटं कीर्तन राहिले आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव ऑर्केस्ट्रा हिंदी गाणी ऐकायला आमचं महाराष्ट्र पुढे बसून सगळे ऐकतात पण कीर्तन ऐकायचं म्हणलं की कुणाला गोड नाही वाटत कसा महाराष्ट्र वाढवणार सचिन आणि मग खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राचं शौर्य उभं राहतो शेवटची 10 ते 15 मिनिटं घेते सज्जनावर फार महत्वाचा विषयाला स्पर्श केलेला आहे आणि मग उभा राहिला महाराष्ट्र जगदंब आई म्हणते महाराजे अरे मी महाराज शेवट महाराजे म्हणतात आई का रडतात शंभूराजांच्या डोळ्यात पाणी आई साहेबांच्या डोळ्यात पाणी का महाराज साहेब भेटायला येत नाही येतील ना आमच्या आबासाहेब नाही येत ते आम्ही आणतो त्यांना गेली शंभूराजे आबासाहेब आमच्या आई साहेब शेवटचा श्वास घेतात आणि तुम्ही इथं महाराजे तुमच्या आबासाहेबांनी आई साहेबांनी फसवलं आम्हाला कारण की महाराजांनी सगळी शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ दिली म्हणून नाही फसवलं पहा काय इतिहास या महाराष्ट्राचा महाराज आम्हाला फार आनंद वाटतो कीर्तन करताना बरं का हरिभाऊ आलेपासून सगळे माझ्या दाढीकडे बघतो ही दाढी अफजल खानाची नाही बरं का ही महाराजांच्या मावळ्याची दाढी लक्षण नाही का आम्ही कोण्या जातीचे हे नंतर आम्ही महाराष्ट्राच्या मातीचे ही गोष्ट आलीची आणि अजून एक वाक्य बोलतो आम्ही काय म्हणून जन्माला आलाय नंतर पण आम्ही मरताना हिंदू मानणार आणि हे मरण आम्हाला जीवन ठेवणार क्योंकि ये भूमि किसकी है ये भूमि हिंदू की है ये भूमि प्रभु रामचंद्र की है शांता की नहीं मां ये भूमि संतों की है संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेला महाराष्ट्र आबासाहेबांचा बाळराजे तुमच्या आईने फसवलं आम्हाला त्यांनी शब्द दिला होता साथ नाही हो आबासाहेबांना घेऊन आले बाळराजे सई म्हणते महाराज आम्ही नाही फसवलं तुम्हाला अरे सई तू शब्द दिला होतास भाई आता महाराणी सईबाईचा शब्द बोलल्यात ना तो इतिहासात सुवर्णाक्षरात रेखाटला गेलेला शब्द आहे महाराणी सईबाई म्हणतात महाराज आम्ही नाही फसवलं आमचा श्वास जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते तो शेवटपर्यंत भगव्यासाठी लढत ओ तंबाहती राजे
छावा हात तुम्ही आमचे, छावा झुकत नाही कुणा समोर. छावा म्हणजे संभाजी राजा. आणि नाही चुकला, आपल्या माणसाने पकडून दिलं म्हणून शंभूराजे पकडले गेले. या या बाकीतून फडफडलेल्या महाराजांना दादा लक्ष नाही का, साधारण पद्धतीने नाही फडफडत दिलं, उंटाला बांधून फडफडत दिलं. आई काय वाटलं असं महाराजांना? शंभूराजे जे धर्मासाठी कार्य करत होते ते आज पकडले गेले होते. कवी कलश म्हणतो राजे अरे पकडले गेलत ना, पण हे कवी अरे कुणाची मजा लय या संभाजीला हात लावायची. जगदंबा वीज फुटावणी साखरंड पडले आणि विरक्त झाला सर्जा. आई उंटाला बांधून या रात्रीतून फडफडत गेलं. उभ्या आयुष्यात रडणारा राजा आज डोळ्यात पाणी होतं. काही म्हणतो राजाला का रडताय? राजा म्हणतात कवी आणि या पाना फुलांना माहितीच नाही त्यांचा संभाजी पकडलेला आहे. त्या नद्या नद्यांना पूर आलाय, त्या रायगडाला त्या शिवनेरीला सांग त्यांचा संभाजी पकडला गेलाय. बरं कसं आहे, डोक्यापासून नखापर्यंत 40 दिवस महाराजांच्या देहावर वार झाले. हा बलिदान मास आहे का? आई तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती हो. अहो मिठाचं पाणी टाकलं साहित्याच्या अंगावर, काय वाटलं असं महाराजांना? पाण्यातून मासा बाहेर यावा असा तर फडला असता, पण एवढा बी हजर नाही राजा. कवी म्हणतो राजे अरे काहीच होत नाही का हो? राजा म्हणतात कवी अरे आई नाही म्हणत तो छाव आहे संभाजी. दादा तिच्या मातीची नसतो ना किल्ले सिंहगड कोठाला किल्ला तानाजी मालू शरीर राखवायला. ते ताना म्हणजे काय माहिती कसं, आधी लगीन कोणाण्याचं आणि मग माझ्या राहिबाचं. दुर्दैव आहे आता भजी खायला जातात लोक ते गाडून, आणि भजी खायला जायचं गडे होईल. राधे प्राण सोडत शेवटपर्यंत प्राण दिलं. फक्त एकदा तानाजीला मिठी मारायला. खरं सांगू महाराज हा की सगळी मावळी जिवंत आहे. तुम्ही मला कुठे आहे? भारताच्या सीमेवर लागणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आमचा कष्ट करणारा शेतकरी म्हणजे हा सगळा मावळा जिवंत आहे. तानाजी माणूस हा संभाजी राजा. शेतकऱ्याच्या पिकाला भाऊच नाही आला. त्या सैनिकाची व्यथा मी त्या साताऱ्याला दहिवडीला कीर्तन केलं बरं का महाराज. हे 80 वर्षाचे आजोबा म्हणतात महाराज तरुण पोरग गेलं माझं. लहान लेक एवढ्याची तिने ती बाबा फटाकडे घेऊन या बरं का दिवाळीला. बापाचं लेकराला म्हणून हे प्रेम असतं. तुमच्या बरोबर दिवाळी साजरीच नाही बाबा. आई फटाकडे आणले होते बापाला. आकाशकंदील मी घेतला. रात्रीच्या 2 वाजता गोळ्या लागल्या. रात्री 2 वाजता बायकोला फोन केला. ऐक ना हातही उचलत नाही रे एवढ्या गोळ्या लागल्या. पण माझी लेक म्हणती माझा बाप येणार आहे फटाकडे घेऊन. तिला म्हणा आता नाही यायचं तुझा बाप. करचने हम फिदा जानतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. आई ऍम्ब्युलन्स आली घरी तिरंग्यात गुंडायला झाली. सगळ्यांनी कोंडून ठेवलं तिला. लेक म्हणजे बापाची लाडकी. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद काय. ते म्हणते माय एकदा बापाला बघू ना शेवटचं. आई म्हणते बाई आता बघायसारखं नाही राहिला रे बाप. आई शेवट बघायचंय नाही रडत बघ. त्या लेकीला बाप मी सांगतोय सैनिक तानाजी माणूस रे. त्या लेकीला बापाच्या उशाला बसवलं. म्हणते खरं सांगतो बाय 15 ऑगस्टला 26 जानेवारीला सगळे सॅल्यूट करतात तिरंगेला. माझ्या मैत्रिणी सगळ्यांच्या हातात तिरंगा असतो, माझ्या हातात असतो. पण माझा बाप नसतो का माझ्यासोबत. हे बाप लई महत्वाचा आहे बरं का आयुष्यात. लई महत्वाचं. आई सगळ्या म्हणतात तुझा बाप पुढे. मी त्यांना अभिमानाने सांगते त्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताना त्या तिरंग्यासाठीच लढायला गेले माझा बाप. पण खरं सांगू आई आता पुन्हा एकदा 15 ऑगस्ट 26 जानेवारी सगळ्या मैत्रिणी सॅल्यूट करतील तिरंग्याला. माझा बाप नसेल माय
आता परत विचारतील मैत्रिणी, सांग तुझा बाप कुठे आहे? मी अभिमानानं सांगेन, त्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताना हा तिरंगा असाच फडकत राहावा म्हणून भारताच्या सीमेवर शहीद झाला माझा भाग। हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, हे वतन तेरे लिए कर चले हम फिदा, जान वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथी। आणि हा शेतकरी आहे ना, हा शेतकरी मी बाप आहे। अरे भाऊ, अहो काय मी 10 रुपयाला 2 मी तुझ्याकडच्या मागितल्या होत्या त्या। बरं कसं आहे, आधी दिवस नाही बाहेर नव्हती बरं का, आधी कुणाचीच गरज होती तुमची माझी। आणि आमच्या बापाला लई कष्ट केलं हो, तिथं बसणारे विसरा नाही, 72च्या दुष्काळातली माणसं ओला पोटावा शिका मेले टाकले। हे तरुणांनो, कीर्तनातून काय घेऊन जायचं ना, तर बाप जायच्या आधी म्हाताऱ्याला एकदा भेटे मारा। तुम्हाला माहिती का, काळाच्या पडद्यावर गेलेला बाप परत येत नसतो। जुनी माणसं आमची लई महत्वाची ना आमच्यासाठी। अहो मी तिच्या गड्डे घेऊन बसल्या आणि तुम्ही 15 रुपयाला 2 मी ती मागितली त्याला। वर्ग म्हणते बाबा मी टाय घेऊन नाही येताना, ते म्हणते भांडवलाचे पैसे निघाला काय मी टाय घेऊन येऊ। खरं सांगू का, आज भाऊ तुमच्यासारखी दातृगण माणसं त्यांनी 30 रुपयाला एक मी घेतली, सगळ्या गड्डे घेतले। म्हाताऱ्यांनी थरथरत्या हाताने मिठाईचे काउंटर पैसे ठेवले। मिठाई घेऊन घरी गेलो, त्याच्या घरात चहाला दूध नाही, मिठाई किती महत्वाची, पोरं तुटून पडली। आणि खरं सांगू का, आमचा बाप कधी रडतो, आमचा बाप हा पडद्याच्या आरचा कलाकार आहे, आम्हाला खोलीत मात्र रडायला लागला। ते म्हणतो देवा रोज दिवस दिवस का आमच्या जीवनात बाप करी जोडी लेकराची ओढी आपली करवंटी बाळू। तो तानाजी म्हणजे खरंच तो शेतकरी, तो शेतदार असा आहे तसा तानाजी म्हणजे तो शेतकरी आहे। संभाजीराजे खरंच महाराजांचं बलिदान होणे नाही हो। अहो आपल्याला सुई टुचली तरी सहन होत नाही दादा, चॅलेंज घेऊन ती आवडवा। आणि कुणासाठी आपण इथं कीर्तन ऐकावं म्हणून कधी म्हणतो राजे काहीच होत नाही का हो, राजे म्हणतात कवी राय नाही म्हणून संभाजी छावा आहे। आज जर छावा चुकला की हिंदू धर्म संपला, आणि आज जर छावा ताट माने उभा राहिला तर हिंदू धर्म जगातला सर्वश्रेष्ठ धर्म ठरला। कवी काय होणार माहिती नाही। शांत झाला दरबार, शेवटची 2-3 वाक्य आहेत। औरंगजेब म्हणतो हमें देख रहा है कैसे दिखता है संभाज, मेरे सामने लाया जाए 8 साल का तब देखा था, अब 32 साल का हुआ है। ते सहकारी म्हणतात हुजूर मज्जा उसके सामने एका धक्क्यात उलटा करेल, महाराष्ट्राचं रस्ता लई खतरनाक आहे। ते औरंगजेब म्हणतो होय निकम्मो, अरे मेरे ओर से हो क्या संभाजी की ओर से